जहाँ पर अपोजिशन सीएम भी आएंगे, रेवंत रेड्डी भी शामिल होंगे, महाराष्ट्र के सीएम भी। नहीं तो ये तो एक परंपरा है ना, उसमें नई बात क्या है। नीति आयोग की बैठकें होती रहती है, देश के विकास के बारे में वहां चर्चा होती है, राज्यों का जो बैकलॉग होता है उस बारे में चर्चा होती है। महाराष्ट्र आज आर्थिक तंगी में है, आपको मालूम है, लाडली बहन, ये योजना, तो जरूर महाराष्ट्र की सरकार महाराष्ट्र के लिए ज्यादा से ज्यादा फंड लेके आएंगे। ठीक है, चलो। राऊत साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांचे संकेत दिलेले आहेत। खरं तर निवडणूक आयोग ती घोषणा करतो, पण काल फडणवीस भाषणात असं म्हणाले की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपली दुसरी लढाई आहे आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणल्या 150चं टार्गेट आहे, तर त्या भागात निधी दिला जाईल। नाही, प्रश्न असा की धमकी आहे, ही धमकी आहे, मुख्यमंत्र्यांची ही धमकी आहे। महानगर आधी त्याने अशा प्रकारच्या धमक्या लोकसभेला दिल्या, मग विधानसभेला दिल्या, महानगरपालिकेला दिल्या, मग जिल्हा परिषदेला धमक्या देतील, ग्रामपंचायतीला देतील। हे धमक्या देऊनच निवडणुका जिंकतायत ना, निधी, धमक्या, खंडण्या, त्यानंतर कायद्याचा गैरवापर। मुंबईत त्यांना जिंकायचे आणि ते कशा पद्धतीनं निवडणुका जिंकतात, फडणवीस आणि कंपनी किंवा मोदी कंपनी, शहा कंपनी, ही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे हे पार्टनर आहे सगळे, एक्सटेंडेड ब्रँच ऑफ ईस्ट इंडिया कंपनी। त्यांचं हेडक्वार्टर सुरतला आहे। आता मुंबई जिंकायची आणि अमित शहांच्या पायाशी टाकायची व्यापाऱ्यांच्या, हे यांचं धोरण आहे। जसं पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांनी घेतली मुंबई, मग ती ह्याला भेट दिली, त्याला नजराणा दिला, तसं देवेंद्र फडणवीसांना मुंबईचा नजराणा ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरत यांना द्यायचा आहे किंवा अहमदाबाद यांना द्यायचं आहे। आणि त्यासाठी त्यांची सगळी ह्या धमक्या, दहशत, आर्थिक उलाढाली सुरू आहेत। मुंबईचं चित्र वेगळं आहे। विधानसभा तुम्ही ज्या पद्धतीनं जिंकलात त्यामुळे तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर छिथू झाली आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर, की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या, जिंकल्या, बनावट, बोगस मतदार याद्या, बोगस नावं टाकून 65 ते 70 लाख मतं एका तासामध्ये वाढवली। हे का लोकशाही सुदृढ असल्याचं लक्षण नाही, आणि महानगरपालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात। पण मुंबईतला समस्त मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही। आणि धमका काय देत आहे, मला मतं दिली तरच मी निधी देईन, हे कोणत्या संविधानात बसतं? आम्ही जे म्हणतोय तुम्ही संविधान विरोधी आहात, तुम्ही घटना विरोधी आहात, तुम्ही कायद्याच्या विरोधी आहात, ते यासाठी मला मत दिलं तर तुमचा विकास करू। ते शहराचा, राज्याचा, देशाचा विकास करायला बांधील नाही आहेत। जे त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना ते दारिद्र्यात आणि अविकसित ठेवणार, हे यांचं वेगळं संविधान, मनुवाद, मनुस्मृतीचं संविधान यांचं बनलेलं आहे। ठीक आहे, त्यांना करू द्या, काही हरकत नाही। पण राऊत साहेब, महापालिका निवडणुका आता अवघ्या 4 ते 5 महिन्यात आहेत, तर अशा वेळेस सगळ्याच राजकीय पक्षांनी आपलं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे। मुळात असं आहे, निवडणुका घेण्याआधी त्यांनी सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे। या निवडणुका फक्त भारतीय जनता पक्षाच्या किंवा फडणवीसांच्या नाही आहेत, या लोकशाहीच्या महत्वाच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या। त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे। निवडणुकांच्या तारखांसंदर्भात काय शिफारस केली पाहिजे, कोणत्या अडचणी आहेत, पाऊस आहे का, शाळा आहेत का, अन्य काही अडचणी आहेत का, सण आहेत का, उत्सव आहेत का, या संदर्भात त्यांनी चर्चा केली पाहिजे। पण ते करणार नाही। ते विरोधी पक्षाची अडचण बघून संपूर्ण तयारी, सेटिंग, ज्याला ते म्हणतात सेटिंग करून ते निवडणुकांच्या तारखा जाहीर करतील। पण आमची तयारी आहे। नाही, पण सगळ्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापली उद्दिष्ट ठेवली आहेत, ज्यात भाजप म्हणते की 150 जागांचा त्यांचा दावा आहे, की यंदा उद्दिष्ट आहे त्यांचं जिंकण्याचं। तसंच शिंदे ही 100 जागांवर दावा करताना शिंदे स्वतःच्या माजी नगरसेवकांनी जवळपास 2-2 कोटीचा निधी देत आहेत,
अशी माहिती मिळते. पैशाचाच खेळ आहे ना, पैशाचाच खेळ आहे ना, बाकी काय आहे? पैशाचाच खेळ आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात निधी देईन, त्यानंतर मिस्टर शिंदे रोकड्यात पैसे वाटतायत, ते त्यांच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये 10-12 गाड्यांमध्ये पैसे घेऊनच फिरतायत. ते एखाद्या भागात जातात, माजी नगरसेवकाला बोलवतात, बॅगा त्याच्या हातात देतात आणि प्रवेश करून घेतात. ही कोणती लोकशाही या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरू आहे? 150 जागा तुम्हाला जिंकायच्या आहेत. बॅलेट पेपरवरती निवडणुका मुंबईच्या तरी घेऊन दाखवा. 100 जागा कोण लढणार आहेत? शिंदे. रूढ अर्थाने पाहिलं तर त्याच्याकडे 100 कार्यकर्ते नसतील, 100 चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे नसतील. हा फक्त निधी आणि पैशाचा खेळ आहे. गुळाच्या ढेपेला, या सगळ्या गुळाच्या ढेपा आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस. ही ढेप जरा मोठीच आहे. या गुळाच्या ढेपांना हे सगळे चिकटलेले मुंगळे आहेत. आज या ढेपेला चिकटलेत, उद्या सरकार बदललं ते दुसऱ्या ढेपेवर जातील. तर आम्हाला यांचं सांगू नका, यांच्याकडे 100 सुद्धा निष्ठावान कार्यकर्ते नसतील. राऊसाहेब, मध्यंतरी चर्चा होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाची, पण राज ठाकरे यांच्या नव्या मुलाखतीत असं दिसतं आहे की ही शक्यता मावळली आहे. यासाठी कारण अगोदरच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती राज उद्धव एकत्रीकरण किंवा युतीच्या संदर्भात, त्यात तेच असं म्हणतं आहे की तसा काही हेतू नव्हता किंवा माझ्या विधानाचा आपापल्या पद्धतीनं अर्थ काढला गेला. बघा, राज ठाकरेंनी मुलाखत दिली आहे किंवा राज ठाकरेंनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे. उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत ना. मुलाखतींवर चर्चा ठरतात का? आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावरती फार गोड बोलतात, पण तसं नाही आहे ना. मिठ्या मारतील, बाजूला बसतील, एकमेकाकडे बघून नेत्रपल्लवी करतील, पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का? तसं चित्र नाही. त्याच्यामुळे राज ठाकरेंच्या दोन्ही मुलाखती, तिन्ही मुलाखती यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे. आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलतायत पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही. राऊत साहेब, तुमचं लोडेड विधान आहे. याआधी युती हा शब्द होता, आता तुम्ही म्हणतात नातं जोडायला. कारण नात्यात ओलावाही असतो, प्रेमाचा ओलावा असतो, आपुलकीचा ओलावा असतो. बघा, महाराष्ट्राच्या ओलावा अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दोघांवरही जनतेचं प्रेशर आहे, मराठी जनतेचं. हेही तुम्हाला मी सांगतो. ही जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा आहे. मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल, हक्क ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत कंसात प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटेड बाय अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी वगैरे वगैरे सगळे आणि त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर्स मुंबईतले, त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल. मराठी माणसाला ताठ मानेनं या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद, सर्व जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल. ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही चर्चा केलेली आहे, माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. ही भूमिका आमचे पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली, ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही
एकदम मन से आणि दिल से भूमिका आहे. मराठी माणसाचं अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये. तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल. रावसाहेब, आणखी एक राज ठाकरेंचं या बैठकीतलं विधान किंवा भूमिका होती. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की दिल्लीतून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय का, तर त्यावर ते म्हणाले की होय, पण ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही, हवं तर मी कागदावर लिहून द्यायला तयार आहे. ते बरोबर बोलतायत आणि आम्ही तेच सांगतो. हे जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे मालक जे दिल्लीत बसलेत, गुजरातमधून गेलेले, त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही, आपल्याला गिळता येणार नाही. ही आर्थिक राजधानी आणि आर्थिक राज्य एवढं मोठं, आणि त्यासाठी आधी ठाकरे आणि पवारांना संपवा, नष्ट करा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. त्यासाठीच तर त्यांचे पक्ष तोडले, त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकलं, त्यांचं चिन्ह काढून घेतलं, पक्ष काढून घेतला. ही जी त्यांची भूमिका आहे या ईस्ट इंडिया कंपनी सुरतची, ती त्यासाठीच आहे. पण ब्रँड संपलेला नाही. लोक ठाकरेंच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत. तुम्ही बोगस वोटर लिस्ट निर्माण करून निवडणुका जिंकलेला आहात. आणि मी तुम्हाला आता खात्रीनं सांगतो, या देशातून मोदी आणि शहा आणि फडणवीस ही नावं पुसली जातील, कारण त्यांनी देशासाठी काहीच केलेलं नाहीये, महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही, मराठी माणसासाठी काही केलेलं नाही. कट कारस्थानामुळे कोणी लक्षात राहत नाही. भरीव असं कार्य केलेलं आहे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आणि शरद पवार साहेबांनी. त्याच्यामुळे ही नावं, जसं यशवंतरावाला आम्ही विसरत नाही, चव्हाण साहेबांना, वसंतदादा पाटलांना आम्ही विसरत नाही, कर्मवीर भाऊराव पाटलांना विसरत नाही. लक्षात घ्या, महात्मा गांधींना विसरत नाही आम्ही, टिळकांना विसरत नाही आम्ही. त्याप्रमाणे जब तक सूरज चांद रहेगा, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही ब्रँड राहतील इथे. योग्य आहे. मोदी शहाना लोक विसरतील अजिबात नाही. एक निवडणूक जाऊ द्या, मोदी शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरून तुम्हाला संपलेले दिसतील. राऊत तुम्ही गेला महिनाभर सतत म्हणतात, उद्धव ठाकरेंची भूमिका मांडतात की सकारात्मक आहोत, पण दोन्ही बाजूंनी सकारात्मक असण्यापलीकडे काही होताना दिसत नाही. तुम्ही म्हणता की पडद्याआड बरंचसं चाललेलं आहे, पण ते पडद्याबाहेर किंवा पडद्यासमोर कधी येईल ना. पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत. त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील. चला, थैंक यू. बिहार इलेक्शन चालू है सर, वहाँ पे तिरंगा रैली निकाला जा रहा है, मोदी जी का पहला भाषण भी वहीं पे हो रहा है. सिंदूर या वोटिंग से एक ऑपरेशन शुरू हो गया. देखिए, सिंदूर जो है, सिंदूर यात्रा, मोदी जी ये बोल रहे थे बार बार, या उनके लोग बोल रहे थे कि पहलगांव हमले की राजनीति न करें. हमको कहा था कि जो पहलगांव जो हमला है, जो हमारे 26 माता और बहनों का सिंदूर उजाड़ दिया है, उनकी राजनीति मत करो. ये कौन कहता है? हमारे देश का प्रधानमंत्री, गृह मंत्री, और सबसे पहले राजनीति करने कौन जा रहे हैं? खुद मोदी जी. यही पुलवामा में हुआ, यही उरी में हुआ. ये निर्घृण लोग हैं, अमानुष लोग हैं. उनकी राजनीति चलती है, उनकी रोजी रोटी है राजनीति की, इस प्रकार की हत्याओं पर चलती है. हाँ, आप पूरे बिहार में उनके कमांडर इन चीफ के ड्रेस में फोटो लगे हैं. तिरंगा यात्रा, आपने कहा तिरंगा हमारा नहीं है क्या? आपका ही है क्या? बीजेपी वालों का तिरंगा आपकी मालिक जागीर है क्या? आप मालिक है तिरंगा के? ये महाराष्ट्र में तिरंगा यात्रा निकाल रहे हैं, सिंदूर यात्रा निकाल रहे हैं. सिंदूर आपकी वजह से उजाड़ गया है 26 हमारे महिलाओं का. गृह मंत्री जी का इस्तीफा मांगने के लिए सिंदूर यात्रा निकालो. ये गृह मंत्री जिम्मेदार है, ये मोदी जी जिम्मेदार है. ये जो चल रहा है ना, हम सब एक साथ है, वी आर यूनाइटेड, ये सब नौटंकी है. ये अपना राजनीति कर रहे हैं और अपोजिशन को विदेश भेज रहे हैं, और यहां बैठकर लोग राजनीति, पूरे कारस्थानी लोग हैं. चलिए